हायपोथायरॉइडिझम ह्याच्यावरचा हा दुसरा एपिसोड आहे। मागील भागात हायपोथायरॉइडिझम का होत चाललेलं आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स का होत आहेत, जर तो एपिसोड बघितला नसेल तर निश्चितपणे मला फॉलो करा आणि मागे जाऊन तो एपिसोड निश्चित बघा। तिसरं कारण म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी। प्रोटीन, सेलेनियम, आयोडीन, झिंक यासारख्या न्यूट्रिएंट्सची अत्यंत गरज असते थायरॉइड फंक्शनसाठी आणि हळूहळू आपल्या शरीरामध्ये ह्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज ज्या होत जात आहेत किंवा ऍब्सॉर्प्शन जे नीट होत नाही आहे, त्यामुळे थायरॉइड फंक्शन मात्र गडबडत चाललेलं आहे। त्यानंतर व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेला थायरॉइड। बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की थायरॉइड ग्लँडचे काही पार्ट हा निकामी झालेला आहे किंवा हे थायरॉइड फंक्शन नीट होत नाही आहे। बऱ्याच ठिकाणी आपण हे थायरॉइड रिव्हर्स करू शकतो, पण गोळ्या घेणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही, कारण गोळ्या हे घेऊन तुमचं थायरॉइड रिव्हर्स होणार नाही आहे। गोळ्यांमध्ये फक्त T4 उपलब्ध असतं आणि थायरॉइड फंक्शनसाठी T3 हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे मेटाबॉलिक करेक्शन याची अत्यंत गरज आहे। मेटाबॉलिक करेक्शन कसं करायचं ह्यासाठी मला निश्चित फॉलो करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा।